नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. पोलिसांनी नाशिक येथील ज्योतिषी अशोक खरात याला अटक केल्यानंतर त्याचा पीए आणि ऑफिस बॉय असलेल्या नीरज जाधव याच्याही मुसके आवळले आहेत. महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे सीसीटीव्ही नीरज जाधव याच्याकडे आहेत, तर खरात याच्या काळ्या कारनाम्याची कुंडली त्याच्याकडे असू शकते. त्यामुळे पोलीस त्याला न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. खरातने शिर्डी आणि नाशिक परिसरामध्ये बळजबरीने जमिनी बळकावल्याच्या आणि त्यासाठी धमक्या दिल्याची माहिती आता समोर येत आहे. नीरज जाधव हा सावलीसारखा खरातसोबत राहायचा, त्यामुळे त्याच्या चौकशीतून आता धक्कादायक खुलासे होणार आहेत. तर भोंदूबाबा अशोक खरात याला अटक झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. आपल्या महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा आहे, मात्र कायद्याचं पालन करणारेच भोंदूबाबाच्या नादी लागणार असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. तर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये देखील या भोंदूबाबाला मदत झाल्याचे आरोप झाले होते आणि यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की सगळ्यांची चौकशी करा, कारण पाणी कुठपर्यंत मुरलं हे सर्वांना कळू द्या. तर महाराष्ट्रातील गावोगावी असलेल्या भोंदूबाबावर कारवाई झाली पाहिजे, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे. तर कॅप्टन अशोक खरात यांच्याशी जवळीक असल्याने महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. राजीनामा दिल्यानंतरही त्यांच्यावर टीकेची झोड अजूनही सुरू आहे. रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक नेत्यांचे अशोक खरातसोबतचे फोटो समोर येत आहेत आणि या सर्व प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि चाकणकर यांनी पदावरती असताना काही प्रकरणं दाबली आहेत का याबाबतची देखील चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तर रुपाली चाकणकर अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावर आहेत. त्यांना केवळ आयोगावरूनच नाही तर या राजकीय पदावरून देखील तातडीनं हटवलं पाहिजे असंही दमानिया म्हणाले आहेत. तर राज्याच्या मंत्रिमंडळातील 9 मंत्र्यांचा खरातसोबत संबंध होता. ते मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी त्याच्याकडे जात होते. यावरून विरोधकांनी आता हा मुद्दा अधिवेशनात उचलून धरण्याचा इशारा दिला आहे. तर सुषमा अंधारे यांनी असं सांगितलं आहे की रुपाली चाकणकर यांचा राजीनामाच नाही तर त्यांना देखील सहआरोपी करावं अशी मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला या प्रकरणी चांगलेच धारेवर धरलं असून ज्या बड्या नेत्यांनी खरात याला विविध प्रकारे मदत केली त्यांच्या देखील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आता अधिवेशनामध्ये या 9 नेत्यांची नावं समोर येतात का आणि जी काही SIT खरातच्या संदर्भात नेमलेली आहे त्याचा तपासात नेमकं सोमवारी काय उघड होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.